नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. चंदगड हादरलं. 42 वर्षीय पोलिसांना स्वतःवर गोळी झाडून घेत संपवलं आयुष्य. लष्करात 17 वर्ष बजावली सेवा. सध्या मुंबईत होते कार्यरत. नागरतळे तालुका चंदगड येथे पोलीस शिपाई दयानंद कृष्णा पाटील वय वर्ष 42 यांनी कौटुंबिक वादातून घरी डबल बार बंदुकीतून तोंडाजवळ गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी 3:30च्या सुमारास घडला. त्यापूर्वी कौटुंबिक वादासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हवेत गोळीबार केल्याचं पुढे आले आहे. माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वडील कृष्णा पाटील यांनी फिर्याद दिली. पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले, निरीक्षक NR चौखंडे, उपनिरीक्षक आकाश भिंगार-दिवे यांनी तपासाला गती दिली. दरम्यान नांगरतळे तालुका चंदगड येथे पोलीस शिपाई दयानंद कृष्णा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की त्यांनी आत्महत्येपूर्वी हवेत 2दा गोळीबार केला होता. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पाटील लष्करी सेवेतून 17 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले होते. सध्या ते मीरा भाईंदर येथे वाहतूक शाखेकडे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांना मुलगा व मुलगी आहे. ते कुटुंबासह तेथे राहत होते. गेल्या काही दिवसापासून पत्नी व त्यांच्यात वाद होत होता. त्यातून त्यांनी 8 दिवसापूर्वी पत्नी व मुलांना सासूरवाडीला पाठवलं होतं.